Good evening. A very warm welcome to all the invited dignitaries of the day. The raindrops of creativity fall like blessings from the heaven. The clear blue sky above and the cool fragrance of celebration make this arena pleasant. The sun left behind his yellowish footprint back. The birds perched upon the trees, peeping through the twigs. The moon on his chariot athwart the sun, and the flashing stars in the scented breeze babble on the pebbles. We extend a hearty welcome to all of you to our annual day celebration, Magnus DS 2024. Radiating excellence, illuminating success, Shining bright, shining bold. a celebration of excellence. Once again, we welcome you all to the Magnus DS 2024. an evening of enjoyment. Entertainment and unforgettable memories. दिल्लीची मुघलशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही यांच्या 300 वर्षांच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी एका प्रखर सूर्याने शिवनेरीवर जन्म घेतला. दख्खनच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या गडकोटांना व इथल्या मराठ्यांना स्वाभिमानाचा भगवा रंग देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या या सुवर्ण पानांना मावळ्यांनी आपल्या रक्तांनी अभिषेक घातला. या काळातील घटना म्हणजे पराक्रमाच्या बलिदानाच्या भात्यातील एक एक बाण उलगडताना अंगावर रोमांचाचे शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. त्याच भात्यातील एक बाण आपल्या समोर सादर करीत आहेत इयत्ता 9वीचे विद्यार्थी. डोळ्यासमोर दिसणारा अंत, अभेद्य बाजी बांधलांची भिंत, रोखली दुश्मनांची झुंड, साक्ष देते पावनखिंड, साक्ष देते पावनखिंड. सादर करीत आहोत पावनखिंड शौर्य गाथा. उत्तरेकडून शाहिस्तेखान येत होता आणि त्याच वेळी विजापुरात बडी बेगमचे खूपशी मनसुबे आकार घेत होते. पुरानी गलतियां सुधार कर हमें अपनी वफादारी का सबूत पेश कीजिए सिद्दी जोहर. शिवाजी को नेस्तो नाबूद कीजिए. जो हुकुम बेगम साहिबा. घोडेस्वार, 14,000 पायदळ, शेती वाड्या देवळं दार उद्ध्वस्त करत अखेर सिद्दी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातला.
हुशार अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार हे लागला पार लागला पार अरे लागला पार लागला पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार अरे मग काय गड्या हो त्यो बसला हाय ना गनीम येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज राजाने आता युगत मांडली काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली अरे हो शिवा राजा राजा आमच्या सभेत चल राजा शिवा आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल चल राजा तोंडे मोठा घास घेतो पण माझं भाग्य किती बघता माझ्या आई बापाचे पुण्य किती बघता राजा ही तुमची कापड जेव्हा माझ्या अंगाला लागली ना तवाच शिवा मिळाला चला येळ दौडू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाच्या आहुती देणारे शिवा काशीद आणि अशा असंख्य मावळ्यांना कोटी कोटी वंदन. आम्ही तुम्हाला फुलाची ना रायचींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. राजे पुरे झाला युक्तिवाद वेळ नाही आपल्याकडे पण बाजी वेळ ओळखा राजे उगाच एरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असते. इथे अपयश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही.
आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण धन्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ. गोयाजी, होय माझी. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे. बाजूला बाजूला रात्रभर धावून थकलेले मावळे जीवाच्या करारानं अजूनही लढत होते. झुंज सुरू होऊन 2 प्रहर उलटून गेले होते. मध्यान्हीचा सूर्य अजूनही लपलेलाच होता. सूर्य मावळतीला पोहोचला, पण जणू सरत्या प्रहरातला मराठ्यांचा पराक्रम पाहायला तोही स्तब्ध झाला होता.